नाद खुळा झाडी आहे बघा, कसलं भारी मेंटेन केले बघितलं काय. बघा ना, निसर्ग भरभरून देतो माणसाला, आपण फक्त जपायला शिकायचंय नाही. आणि काय सुंदर जपलंय लोकांनी. असं वाटतंय सगळं डोळ्यात साठवून घ्यावं आणि न्यावं आपल्या देशात परत. ही डोळ्यात कशाला कॅमेऱ्यात बी साठवूया. इकडं बघा जरा, असं जरा आठवणी भरून घेऊन जाऊया कॅमेऱ्यात. आठवणींच्या लगेजला तसंही काही भाडं नसतं फ्लाईट मध्ये. जमायला लागले. गुड मॉर्निंग. अरे सागर, गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. बरं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग केलंय. आपल्याला पुढच्या प्रवासाला निघायचं. जायचं पुढच्या प्रवासाला. हे मला तुमचं लय आवडते बरं का. सारखं आपलं प्रवास करत राहता हो तुम्ही सागरराव. हा, तुमच्या जॉबच्या निमित्तानं अख्खं जग तुमचं फिरून होते. लय भारी आहे. अगदी बरोबर बोलला. मला फिरायला आवडतं म्हणूनच तर मी हा जॉब घेतलाय. बरं, आपल्याला आता फुकेटला निघायचंय. 3-4 तासाचा प्रवास. ओके. आत्ता आम्हाला वाटलं आज इकडे मुक्काम आहे आपला. नाही, आपल्याला फुकेटला निघायचंय. तिकडे फिरण्यासारखं खूप आहे. प्रेक्षणीय स्थळ आहे, बीचेस आहेत आणि शॉपिंगसाठी खूप मार्केट्स आहेत. तुम्हाला शॉपिंग करायचं असेल ना? होय होय. बरं, मी वाट बघतोय, तुम्ही या. बर चालतंय. कापून खा, कापून खा. अरे वा, तुम्ही थाई भाषा शिकलात की? मग भाषेचे शिक्षिका आहेत आमच्या संघ, त्यांनी शिकवले आम्हाला. नाही हो काय. छान आहे. बरं, या तुम्ही, मी वाट बघतो. हा. मला तुमचा फोन द्या ना, मला व्हिडिओ काढायचा आहे माझ्या विद्यार्थ्यांसाठी. नुसतं शाळेच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ नका. येऊ बी तुमचा विद्यार्थी आहे, जरा जवळच आहे, त्याच्याकडे जरा लक्ष द्या. कापून खा. वर मस्त वाटतंय ना. लय भारी वाटतं रा. वर हवा बी गार आहे. काय सुंदर मूर्ती हो. बघा ना, अशी जिवंत वाटते आहे की नाही. खरंच म्हणजे डोळ्यात बघितलं तरी कसं वाटते बघा की एकदम आपल्याला आतून काहीतरी शांत. शांत वाटते खरंच. हा, ते मगाशी काय म्हणलं तुम्ही, ते काय लिहित होते ते? इथे अशी एक परंपरा आहे. आपल्याला आयुष्यात जे हवं असेल किंवा आपली जी इच्छा असेल ते त्या पानावर लिहायचं. हा, आणि मग असं म्हणतात की ती पूर्ण होते. काय सांगालाय? खरंच. तुम्ही लिहिणार का? तुम्ही लिहिणार तर आम्ही बी लिहिणार. आम्ही काय मागे राहतोय. चला चला की. चला. ओ, असं बघायचं नाही, कॉपी करायची नाही अजिबात. हा ठीक आहे. ओ, सॉरी सॉरी फक्त विद्यार्थ्यांनी नियम नसतोय, मास्तरीन बाईसनी बी सेम असतोय. सॉरी. झालं लिहून? हा. हो, आता लिहून झाल्यावर बघितलं तर चालतंय ना. तुम्ही काय लिहिलं? मास्तरीन बाईंच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन देत. का? माझ्या का सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत? तुमच्या आणि आमच्या सेमच इच्छा आहेत की. बरं, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या काय, आमच्या झाल्या काय, एकच आहे आमच्यासाठी. बघू काय लिहिले. अधिपती ग्रॅज्युएट होऊ देत आणि घरात सुखशांती नांदू देत. अगाई ग, एवढी मोठी जबाबदारी टाकली दांडगीच्या दांडगी आमच्यावर. ठीक आहे, आता काय बुद्धांच्या साक्षीने टाकली म्हणल्यावर होऊन जाऊन.
मोठ्या मालकांनी काहीतरी घोळ घालायच्या आधी ना ती कागदपत्र माझ्या हातात सापडली पाहिजेत. सापडली. हीच आहेत जमिनीची कागदपत्र. काय ग तुझं इथं परत? दिसत नाही काम करते. काम करतेस? कुणी पाठवलं तुला? कुणी पाठवलंय म्हणजे परत परत तेच तेच काय विचारतो रे? तुझ्या समोर सांगितलं ना मोठ्या मालकांनी का मी इथं मेन ऑफिस मध्ये काम करायचंय म्हणून. थांब, इथं काम करायला सांगितलंय ना? मग मी आल्यावर निघालीस का? तुला काय करायचंय र? काही वेगळंच वाटते ना यांच्या मंदिरात आल्यावर. बांधकामच वेगळं आहे हो. बागी आपल्याकडची मंदिरं वेगळी आणि ही काही निराळीच आहेत पण भारी आहेत. अहो, रंग प्रत्येक बिंग. देशाचा इतिहास वेगळा, संस्कृती वेगळी. हे वॅट चलॉंग म्हणून ओळखलं जाणारं मंदिर आहे, ज्याला वॅट चय्याथरम असं पण म्हणतात. आणि हे मंदिर या देशातले 2 थोर मॉन्क्स होऊन गेले त्यांच्या आठवणीत बांधलेलं आहे, असं मी वाचलं होतं कुठेतरी. मॉंगचा काय इशा येऊ? मॉन्क म्हणजे साधू समजा. आणि हे जे साधू होते त्यांनी चायनीज सैन्याविरुद्ध ह्या देशाच्या सैन्याचं मार्गदर्शन केलं. आणि तुम्हाला माहितीये त्यांचं वैशिष्ट्य काय? त्यांनी या सगळ्या सैनिकांना नैसर्गिक उपचारांनी बरं केलं होतं. म्हणजे आपण कसं आपल्या इथे आयुर्वेद मानतो तसं. इथे कुठेतरी एक मार्केट आहे, तिथे पॉप म्युझिक आणि थाई जाहिराती दाखवतात, ते पण बघायचं. काय सांगताय, मंदिर आणि पॉप म्युझिक सलग कॉम्बिनेशन आहे यांचं. बघा ना. तिकडे तर जाऊयाच, पण माझी एक इच्छा आहे, हसणार नसला तर सांगतो. सांगा तरी. मी काय म्हणतो, आता इथं आलोय तर यांचा वेश आपण ट्राय करायचा आहे. अहो एवढंच ना. हा? चला की मग. बघा. अहो चला हो. हे माझी मालन ग, तिच्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं शुद्ध बुद्ध हरली ग, हरली शुद्ध बुद्ध हरली ग. अरे हे जादू घडली र, तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुध बुध हरली र, हरली सुध बुध हरली र. मन जुळली जर बळली ऋत फुलली लहाडा नवसाची, ओढ रुजली रात सुजली अन झाली चांदी दिवसाची. लेन 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 र, आभाळाचं देन र, भिनली 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 कशी गोडी, जीव भुलला र, जीव भुलला रो. मनी असा चांद तुझा भिनला र, जीव भुलला र, जीव भुलला रो. मनी असा चांद तुझा भुलला रो. हरैया 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 हरैया, हरैया 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 हरैया, हरैया हरैया
कधी आलीस तू? हे काय आत्ताच मग अशी आली. आता ही वेळ आहे ऑफिसला यायची? तुला मी सांगितलं ना वेळेत यायचं म्हणून, मग वेळेतच यायचं. सूर्यवंशींच्या घरात राहतेस म्हणून तुला सूट नाही मिळणार आहे. ते जरा घरातली कामं होती ना म्हणून. इथे येणाऱ्या प्रत्येकाला घरची कामं असतात आणि घरची कामं सांभाळूनच लोक इथं काम करतात, व्यवस्थित काम करतात. चंचला, मी तुला पुन्हा सांगतोय, तुला वेळेत नीट काम करणं जमत असेल तर इथं काम कर, नाहीतर नाही आलीस तरी चालेल. ओंकार, तुझं आटोपलं की डिस्पॅच मध्ये ये जरा. आलोच मी मोठे मालक. थांब. तुझं काय रे सारखं सारखं मध्ये मांजरावानी? कसल्या फाईल आहेत त्या आणि कशाला घेऊन चाललेस? काम आहे माझं, तुला काय करायचंय? मला काय करायचंय? इथल्या फाईल्स आहेत त्या इथंच राहायला पाहिजेत. आम्हाला लागतात हिशोबासाठी. फाईल दे. घे, घाल तुझ्या बोडक्यावर. ह्याच्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. बघितला काय थायलंडचा गणपती बाप्पा? हे थायलंड मध्ये एवढे हत्ती कसे काय हो? अहो, थायलंडचा राष्ट्रीय प्राणीच हत्ती आहे. तुम्हाला माहितीये का, आपल्याकडे कसं पूर्वीच्या काळी शेतीची कामं बैल करायचे, तसं इथे शेतीची सगळी कामं हत्ती करतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रत्येक घरात हत्तींना अनन्यसाधारण महत्व आहे. हत्तींचं माहेर घरच आहे होई. एक्झॅक्टली. बरं चला पुढच्या प्रवासाला. बाप्पा येतो रे बाबा.
उठली नाही वाटतं अजून. कुंभकर्णाची झोप आहे निसती. अगं उठ की, फोन उचल की. सकाळ सकाळ काय धाडधाड फोन करायलीस ग? इमान कोसळलं का काय तुझं? अगं ए चंचे, जरी मन पडलं असतं तर तुला फोन कराय मी जिवंत राहिली असते का गा? आणि तुला गाडी पाठवायला सांगितली होती ना वा? कुठं आहे गाडी? कुठं आहे? रिक्षानं ये, मी झोपते. ऐ, तुझ्या बापानं ठेवली होती सकाळ सकाळ रिक्षा. अगं तुला गाडी पाठवायला सांगितली होती. कुठं आहे गाडी? कुठं आहे तू सांग पहिलं. नुसती झोपा काढती, मला रिक्षा करायला सांगते. एक काम धड जमत नाही तुला. ए मम्मी, जे काम तुला करायला सांगितलं होतं ते तू तरी करून आलीस का? मला बोलती उगाचची. ए, तुला माहिती का माझी काय अवस्था झाली तिकडे? बडबड करती. तेच सांगायले ना, जी अवस्था तू तिची करायला पाहिजे होती ना, ती स्वतःची करून आले. काम पूर्ण करून आली असती ना मम्मी, तर तुझ्या स्वागताला वाजंत्री पाठवले असते. अगं मी स्वतः उभी राहिली असती. आता एक काम कर, ये तुझी रिक्षानं ये, ना तर चालत ये. मला नको सांगू, मी झोपती. ए चंचे, तू तुझं थोबाड आधी बंद कर. मी जिवंत हिकडं आली ते नशीब समज. तुला गाडी पाठवायला सांगितली होती. ती गाडी पाठव, नाही तर तू स्वतः ये मला घ्यायला. अगं मम्मी, कुठं सकाळ सकाळ मला त्रास द्यायले ग? अगं चंचे, माझी पर्स हरवली. अगं चोरीला गेली पर्स. पैसे नाहीत माझ्याकडं. मम्मी, एक काम कर, जो आधिपती आणि ती अक्षदा आहेत ना, त्यांच्या सोबत ये घरी. हे बघ, तू तुझं डोसकं चालवू नकस नसलेलं, आणि माझं डोसकं फिरवू नकस. एक तर गाडी पाठव, नाहीतर तुझं तू मला घ्यायला ये. कळतंय? ठेव फोन. तो शो नाद खुळवता की नाही? खरंच कोल्हापुरात एखादा असला आणावा. तुम्ही ठरवलं तर खरंच आणू शकता. हो खरंच. आणि मेन म्हणजे सांगता पण लय भारी झाली. अख्खी ट्रिपच छान झाली. खरंय. किती वेगवेगळे अनुभव घेतले ना आपण. मेन म्हणजे आपल्या दोघांनी एकमेकांसंग वेळ घालवता, सगळ्यात महत्वाचं. अहो बाबांनी म्हणूनच तर आपली ट्रिप प्लॅन केली होती, आपल्याला वेळ मिळावा म्हणून. उडी मारू काय स्विमिंग टँक मध्ये? अहो असं बाबाचं नाव काढू नका. हो, 4 वाजता सूर्यवंशी मला माहित नाही. तुम्ही हट्ट केला म्हणताना मी या ट्रिपला आलो, नाहीतर नसतो. तुम्हाला रिग्रेट नाही ना होते? रिग्रेट वाटायला ग्रेट वाटायला आम्हाला ना तुकडा. मन फ्रेश झालो, जरा चेंज मिळाला आहे नाही. तुम्हाला बरं वाटतंय ना, मग सगळं ठीक आहे माझ्यासाठी. नाही तर कसं आहे, परत गेल्यावरती राट गाडग परत चालू होणार. फॅक्टरीची कामं, ही कामं, ती कामं. एनर्जी मिळाली. मला तर आता इतकं एनर्जेटिक वाटतंय, असं वाटतं कधी एकदा शाळेत जाईन आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करेन. त्यांना आपल्या प्रवासाबद्दल सांगेन, थायलंड बद्दल सांगेन. बरोबर आहे मास्तरीन बाई. तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी भेटायची घाई झाली, तशी आम्हाला आमच्या आई साहेबांनी भेटायची घाई झाल्या. बोलणंच नाही झालं इथं आल्यापासून. खावा जाऊन त्यासनी भेटतोय बघतोय असं झाले. त्यासनी सगळं सांगायचं काय काय केलं आपण, काय नाही. त्यासनी बिले भारी वाटेल. आता काही तासच उरलेत, भेट होईलच त्यांची. हा. ओ ते पंक्च्युअल कुठे गेले? तुम्ही बोलला ना त्यांच्यासंग? हो मी बोलले होते, येतच असतील ते इतक्यात, येतीलच. हो का? काय टायमिंग आहे माणसाचं, ह्याला म्हणायचं पंक्च्युअल राव. तुम्ही बोलवलं सर? अहो तुम्हाला बोलवायच लागतंय. तुम्ही आमच्यासाठी कामच असं केलंय तर. खरंच. हा. आणि आता आमची जायची आणि तुमचे आभार मानायची वेळ झाली मास्तरीन भाई. हो हे घ्या. अहो कशाला, याची काय गरज होती? अहो आमच्याकडून तुम्हाला छोटंसं गिफ्ट आहे, घ्या ना प्लीज. थँक्यू सो मच मॅम. अहो थँक्यू तर आम्ही तुम्हाला म्हटलं पाहिजे. घरातून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं, ही ट्रिप कशी होणार, काय होणार. आम्हाला परदेशात असून सुद्धा एक सेकंद सुद्धा असं वाटलं नाही की आम्ही एकटे आहोत किंवा परके आहोत. खरंय. आणि आमची प्रत्येक डिमांड तुम्ही पूर्ण केली. हो, तुमच्यामुळे तर इथं परदेशात बिंदास फिरू शकलो आम्ही. तुम्हाला आता चेष्टा सांगत नाही. तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही आहे कोल्हापूरची. सकाळच्या पेपर पासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अस्सल मराठमोळ्या सगळ्या गोष्टी लागतात आम्हाला. इथं येताना मला तर टेन्शनच होतं. म्हणलं आता इथलं खाणं आपल्याला 1-2 दिवस बरं वाटेल. हो एवढे दिवस कसं जेवायचं? तुम्ही भारतीय जेवण इथं अवेलेबल करून दिलं आम्हाला, तर 1 नंबर. खरंच धन्यवाद मित्रा. थँक्यू.
अतिथी देवो भव. तुमच्या या पुढच्या सगळ्या ट्रिप्स अविस्मरणीय करता याव्यात हीच इच्छा.